जय सद्गुरू मैत्रिणींनो, मी आहे स्नेहा. मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत शेवयांची खीर कशी करायची ती. त्याच्या आधी मी एक महत्त्वाचं तुम्हाला सांगणार आहे. काही कालांतरासाठी आपली बैठक बंद केलेली होती महिलांसाठी. ती बैठक आता चालू केलेली आहे. जर माझ्या काही गृहिणी आहेत, ताई आहेत, त्यांना जर माहिती नसेल तर आपण माहिती करून घ्या. आपल्या हजेरी क्रमांकावाल्यांना संपर्क साधा आणि त्यांच्याशी बोलून घ्या, कारण बैठक चालू झालेली आहे. बैठकीला आपण जाऊ शकता. चला मग आपण चालू करूया आपली रेसिपी. शेवयांसाठी लागणारे पदार्थ: काजू, बदाम, अक्रोड आणि मनुके. हे मी एक वाटी घेतलेले आहेत. आणि ही कच्ची शेव आहे प्लेटवर, ती आपल्याला आता तुपामध्ये भाजायची आहे. कच्ची शेव नेहमी ही कमीच घ्यायची, ज्याच्याने आपण जेव्हा खीर बनवतो तेव्हा ते खीरला दूध कमी आणि शेव जास्त होते. म्हणून शेव कमी घेतल्याने खीर एकदम आपली पातळ पण होते आणि एखाद्याला पियायची असेल तर ते पिऊ शकते. मग कधीही शेव आपण बनवताना शेव कमी प्रमाणात घ्यावी. चांगलं आपण तुपामध्ये आता शेव भाजून घेणार आहोत. आता आपण 2 चमच्यामध्ये आपले जे काही ड्रायफ्रूट्स आहे ते भाजून घेऊया. ड्रायफ्रूट्स हे नेहमी तुपामध्येच भाजून घ्यावे, कारण का तुपाचा जो चांगला स्वाद असतो तो ड्रायफ्रूट्सला लागतो. आपले जे काही मनुके आहेत ते मनुके असे टमटमीत फुगले पाहिजे एवढे आपण ड्रायफ्रूट्सला फ्राय करूया. हे जे फ्राय करतानाही आपण गॅस नेहमी आपण बारीक करूनच ठेवावी, ज्याच्याने काय होतात मग ते आपले जे काही ड्रायफ्रूट्स असतात ते करपून जाऊ शकत नाही. हे आता आपले मनुके फुगलेले आहेत, म्हणजे आपले ड्रायफ्रूट्स. आता हे जे आपले तुपाचं भांडं आहे त्याच्यातच आपण दूध तापत ठेवलेलं आहे. हे मी दूध 1 लिटर घेतलं आहे. ह्या 1 लिटर दुधाला आपण अर्धा लिटर दूध करायचं आहे. एवढं आपल्याला ते तापवत ठेवायचं आहे. माझी माऊ बघा काय करते. बघा काय केलं माऊ तू. हे माऊ, ए बाबू, काय केलेलं का हे तू. हे बघ काय केलं तू. हे काय केलंस. का सांडवलंस. का सांडवलं बाबा सगळं. का सांडवलंस. उचल आता ते. उचल. बघा सगळं सांडवलं. आपलं दूध हे आटलेलं आहे. अर्धा लिटर एवढं झालेलं आहे. आता आपण वरून याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकणार आहे. 1 वाटी साखर म्हणजे 2 ते 2.5 चमच्याची साखर आहे ही. आपल्याला जर साखर टाकायची नसेल तर आपल्याला बाजारामध्ये मिल्क अँड माइंडचा असा डबा येतो, तेही तुम्ही वापरलात तरी चालेल. आता आपण केसरवालं दूध टाकणार आहोत त्याच्यामध्ये, ज्याच्याने आपली जी खीर आहे त्याला एक येल्लो कलरचा कलर येईल. आता आपण चांगल्याला ढवळून घेऊया आणि आपली जी खीर आहे ती चांगली शिजवूया दुधामध्ये. आपण या खीरमध्ये हवं असेल तर हे मावा पण टाकू शकतो. काही जण त्याला खवा बोलतात. खवा टाकू शकतो आपण, त्याच्याने स्वाद चांगला लागतो. आता हे जे काही ड्रायफ्रूट्स आहे आपण फ्राय केलेले ते ड्रायफ्रूट्स वरून सोडूया. ह्याच्यात मी इलायची टाकायला विसरलेली होती, तर तुम्ही इलायची टाकू शकता, इलायची पावडर टाकू शकता. त्याच्यानेही आपल्या खीरला एक छान प्रकारचा स्वाद येतो. आपली ही खीर आता इथे रेडी झालेली आहे. जर आपल्याला आटवायची असेल तर आपण आटवू शकता, नाहीतर तिला अशी पातळ ठेवायची तरी ठेवू शकता. ती खरं थंड झाल्यावरती आटते खीर आपली. तर इथे आपली खीर तयार आहे.
आपली खीर तयार झालेली आहे अशा पद्धतीमध्ये. जरा एडिटिंगचा प्रॉब्लेम येतो आहे म्हणून ते अर्धा दिसत नाही आहे. आपली खीर अशी तयार झालेली आहे. या पद्धतीत तुम्ही बनवू शकता. माझ्या चॅनलला पाहण्यासाठी धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू. जय सद्गुरू.